नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बेस्ट कार बाजारच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, यावेळेला आपण व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो आहोत कार्स24 वर। कार्स24 हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, महाराष्ट्रातलं काय इंडियामधलं एक नावाजलेलं नाव आहे सेकंड हँड कार्समध्ये। मित्रांनो, कार्स24 हे आडगावमध्ये आहे मित्रांनो, यांचं सर्वात मोठं इथे गोडाऊन आहे। या ठिकाणी आताच्या कंडिशनला मित्रांनो 150+ कार्स आहेत। या सर्व कार्स आपण आता पुढे थोड्या दिवसांनी व्हिडिओ जसे येतील तसे करणार आहोत। पण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही ऑफर्स सरांनी आणलेले आहेत। त्या ऑफर्स मधल्या ज्या 15 कार्स आहेत त्या 15 कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ज्या कार्स आहेत त्या कारची डिटेल पुढे सर आपल्याला सांगणारच आहेत। तर तत्पूर्वी सरांचं आपण स्वागत करूया आपल्या व्हिडिओमध्ये। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। तर आपल्या व्ह्युअर्सला सांगा सर की कार्स24 बद्दल थोडीशी माहिती सांगा आणि आपण गाड्यांना सुरुवात करूया मग। ओके, कार्स24 जसं सरांनी सांगितलं की कार्स24 ही खूप प्रसिद्ध कंपनी आहे भारतामध्ये। यामध्ये सर्व तुम्हाला सर्टिफाईड गाड्याच भेटणार। सर्टिफाईड म्हणजे कार्स24 मध्ये 3 पॅरामीटर मध्ये गाड्या पूर्ण सर्टिफाईड केल्या जातात। जसं ऍक्सिडेंटल गाडी कार्स24 परचेस करत नाही, म्हणजे हे जेवढे पण गाड्या तुम्ही आमच्याकडे आज बघणार हे सर्व नॉन ऍक्सिडेंटल गाडी असणार। यामध्ये कुठलंही किलोमीटरचं मॅनिप्युलेशन चालत नाही आपल्याला। ओके, म्हणजे रिव्हर्स केलेले किलोमीटर, जसे मार्केटमध्ये बरेच म्हणजे कस्टमर्सचा कंप्लेंट असते की मार्केटमध्ये रिव्हर्स किलोमीटर वाले गाड्या आहेत, मग तुमच्याकडे तसे असतात का? तर मित्रांनो, आपल्याकडे तशातल्या गाड्या बिलकुल पण नसतात। ओके। आणि तिसरी गोष्ट, कुठली पोलीस कंप्लेंट असो किंवा पंचनामा असो समजा गाडीवरती, तर ती गाडी पण आपण परचेस करणार नाही, आमच्याकडे घेणार नाही। ओके। कारण ज्या वेळेस आम्ही तुम्हाला गाडी विकू, आरसी ट्रान्सफर हे आम्हीच करून देणार। बरोबर। आणि आरसी ट्रान्सफर करताना समजा जर कंप्लेंट किंवा पंचनामा जर असेल तर मग ते प्रोसेस पुढे होणार नाही। बरोबर। मग तिकडे अडचणी येऊ शकतात। त्यामुळे हे 3 पॅरामीटर खूप स्ट्रिक्टली फॉलो केले जातात। आता गाडी घेतल्यानंतर कार्स24 चा आमचा एक प्लांट आहे ज्याला आम्ही MRL म्हणतो, मेगा रिफर्बिशमेंट लॅबोरेटरी असं त्याचं नाव आहे। त्याच्यामध्ये जवळपास 140 पॅरामीटर मध्ये ही गाडी परत डिटेलमध्ये चेक होणार। ओके, म्हणजे घेतल्यानंतर गाडी परत डिटेलमध्ये चेक होते। पुढच्या बंपर पासून ते पाठीमागच्या बंपर पर्यंत पूर्ण डिटेलमध्ये इन्स्पेक्शन होणार, ज्यामध्ये इंजिन, गिअरबॉक्स, स्टेअरिंग, सस्पेन्शन, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स सर्व गोष्टी नीट म्हणजे चेक केले जातात। ओके। काही प्रॉब्लेम समजा तिकडे डायग्नोज झाला, ओके, तर तो प्रॉब्लेम डेफिनेटली तिकडे सॉल्व्ह केला जाणार। ओके। त्यानंतर सेकंड स्टेजला गाडीचा पूर्ण सर्व्हिसिंग केलं जाणार, ज्यामध्ये आपली जी जनरल सर्व्हिसिंग असते, जसं बेसिक सर्व्हिस जे म्हणजे ऑइल चेंज, फिल्टर्स चेंज, त्यानंतर कूलंट, एसीची गॅस, सर्व लुब्रिकेंट ते सर्व नव्याने टाकले जातात। म्हणजे इकडनं गाडी घेतल्यानंतर नेक्स्ट 10,000 किलोमीटर तुम्हाला मित्रांनो सर्व्हिस करण्याची पण गरज पडणार नाही गाडीची। ही कार्स24 तुम्हाला गॅरंटी देते। त्यानंतर आपल्याकडं वॉरंटी पण असते गाडीवरती। कशा पद्धतीची आहे? 1 वर्ष 15,000 किलोमीटरची वॉरंटी असते आपल्याकडे। ओके। ज्यामध्ये समजा गाडीमध्ये काही टेक्निकल किंवा मेकॅनिकल इश्यूज जर आले, जसं इंजिन झालं, गिअरबॉक्स झालं, हे खूप डेलिकेट पार्ट असतं, महाग असतं। बरोबर आहे, राईट। मग युज्ड गाडी घेतल्यानंतर मग आपल्याला बेनिफिट काय कार्स24 कडनं, हा बराच कस्टमरचा प्रश्न असतो। बरोबर। मग वॉरंटी हा सर्वात मेजर पार्ट आहे आपला। वर्षभरामध्ये कुठलाही समजा पार्ट जर डॅमेज होतोय तर येस, या वॉरंटीमध्ये जेवढे असणार त्यापैकी ओके, तर ते तुम्हाला रिपेअर करून भेटणार फ्री ऑफ कॉस्ट कार्स24 कडनं। त्यासाठी तुम्हाला कुठे जायची पण गरज पडणार नाही, एकदम सोपं आहे। कार्स24च्या ऍपवरनं तुम्ही डिरेक्टली वॉरंटी क्लेम करू शकता। ओके। आमचे एक्सपर्ट्स तुमच्या डोर स्टेप वरती येऊन गाडी चेक करणार, जागेवरती रिपेअर होण्यासारखी असली तर जागेवरती रिपेअर करणार किंवा मग आमच्या रिफर्ब लॅबला घेऊन जाते। ओके। पण तुम्हाला त्याचं एक समाधान इकडे भेटणार। ओके। आणि त्याची ऍडिशनल कुठली कॉस्ट असणार आहे? नाही, ऍडिशनल कुठलेही चार्जेस नसतात। ओके, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अजून एक चांगली सुविधा मिळते की या ठिकाणी ऍडिशनल कॉस्ट नसताना तुम्हाला गाडीबद्दल जे काय असेल, गाडीचा जो काही खर्च होणार असेल गाडी त्या वॉरंटी पिरियड मध्ये, तो तुम्हाला करून मिळणार आहे मित्रांनो। अजून सर काही? अजून एक महत्वाचा पॉइंट असा की आता जसं मी सांगितलं की आमची गाडी नॉन ऍक्सिडेंटल, किलोमीटर जेन्युइन आहे। ओके। आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज आमच्याकडनं गाडी घेतली, गाडी घेतल्यानंतर 7 दिवस किंवा 500 किलोमीटरची कालावधी तुम्हाला दिलेली आहे यामध्ये। ओके। समजा त्याच्यामध्ये काही तुम्हाला या दोघांपैकी जर कुठलाही रिझन सापडला की ही गाडी ऍक्सिडेंटल आहे किंवा रिव्हर्स केलेली आहे 100 किलोमीटर, तुम्ही इझिली एक इथं रिटर्नची रिक्वेस्ट टाकू शकता। 7 दिवस किंवा 500 किलोमीटर मध्ये आम्ही रिटर्न घेऊन टाकतो आणि तुमचं कुठलंही अमाऊंट कट न करता पूर्ण 100% अमाऊंट तुमच्या अकाउंटला परत क्रेडिट करून देऊ। मित्रांनो, आज जर तुम्ही मार्केटमध्ये कुठेही गाडी घ्यायला गेलात आणि गाडी घेतली तर कुठलाही डीलर
तुमच्याकडनं गाडी ती परत घेणार नाही. वास्तविक पाहता सगळेच जण असं तुमच्याशी कोणी चीट करत नाही, सगळेच जण ट्रान्सपरन्सीने व्यवहार करतात. पण बऱ्याच वेळेस असं होतं अनावधानाने, कधी गाडी खराब निघते किंवा काय निघते. अशा वेळेला कार्स24 हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी प्रोव्हाइड करते. ते म्हणजे 7 दिवस किंवा मग 500 किलोमीटरपर्यंत हे तुम्हाला रिटर्न बायबॅकची जी पॉलिसी आहे ही सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करता. मित्रांनो, ते गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह पण घेऊ शकतात, गाड्यांची पूर्ण माहिती घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी परचेसही करू शकतात. मित्रांनो, तर आज आपण पुढे 15 गाड्या पाहणार आहोत. कार्सची आपण आता सुरुवात करूया. मित्रांनो, अगदी मित्रांनो, आज आपण ज्या बजेट कार्स पाहणार आहोत त्यामधली आजची पहिली कार आहे आपली हुंदाई इओन. सर, इओनच्या डिटेल्स काय आहेत? येस, आता हुंडाईची सर्वात स्मॉल सेगमेंट मधली तुम्हाला गाडी भेटणार याच्यामध्ये. ओके. जवळपास 1000 सीसीची गाडी असते. इरा प्लस मॉडेल आहे आपला हा. 1000 सीसीची गाडी आहे. हा, ओके. यामध्ये 800 सीसी पण येते. 800 पण येते आणि 1000 पण 1000 येते. ही इरा प्लस मॉडेल असल्यामुळे ही 1000 सीसीची गाडी आहे. ओके. 2017चं मॉडेल असणार आहे. ओके. गाडी चालली आहे जवळपास 48,000 किलोमीटर. ओके. सेकंड ओनर मध्ये असणार ही गाडी आणि गाडीची जी किंमत आहे 2,93,000 आहे. ओके. आणि महत्वाचं म्हणजे प्लस पॉईंट हिचा हा असणार की नाशिक नंबर आहे. रजिस्ट्रेशन जे आहे MH15 मध्ये आहे, लोकल पासिंग. लोकल पासिंग आहे. तर मग हा वन ऑफ द बेस्ट पॉईंट होऊन जाईल आपल्याला ओके. त्याच्यामध्ये ही गाडी परचेस करण्यासाठी. ओके. आणि सर, ऑफर जी सांगितली यामध्ये थोडंफार मान सन्मान कस्टमरचा आल्यानंतर केला जाईल? डेफिनेटली इकडे आल्यानंतर त्यांचा मान सन्मान केला जाईल. ओके. तर मित्रांनो, या ठिकाणी जी ऑफर दिलेली आहे ती निश्चित निगोशिएबल आहे. गाडी जर आवडली असेल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. तर मित्रांनो, बजेट सेगमेंट मधली आजची आपली दुसरी गाडी आहे हुंदाई i10 जी आहे ही रेड कलर मध्ये. मित्रांनो, सर या गाडीचे डिटेल्स काय आहेत? ही गाडी आहे 2010 ची. ओके. म्हणजे बरेच कस्टमर्स बजेट थोडा कमी असतो. ओके. लो बजेट मध्ये असला तर समजा मग त्यांच्यासाठी हा वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. थोडा प्रीमियम सेगमेंट पण येऊन जाईल. आणि हुंडाई मधली i10 ही गाडी आहे, सिंगल ओनर गाडी असणार. अच्छा. गाडी चालली आहे जवळपास 84,000 किलोमीटर. ओके. आणि हिचं प्राइस जर मी सांगायला गेलं तर 1,94,000 ची ऑफर असणार. ओके. म्हणजे मित्रांनो, 2 लाखाच्या आत जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर हा एक बेस्ट पर्याय तुमच्यासाठी असू शकतो. येस. आजची आपली तिसरी गाडी आहे फोक्सवॅगनची पोलो. ही गाडी मित्रांनो दणकट गाडी मानली जाते. जशी महिंद्रा गाडी आहे तसंच पोलोची जी खासियत आहे ती म्हणजे रफ अँड टफ. तर ह्या गाडीचे डिटेल्स काय आहेत? ही गाडी आता फोक्सवॅगन पोलो हायलाईन मॉडेल आहे. ओके. म्हणजे टॉप मॉडेल असणार. बरोबर आहे. त्यानंतर संभाजीनगर पासिंग गाडी आहे, MH20. ओके. आणि 2018 ची मॅन्युफॅक्चरिंग आणि रजिस्टर्ड गाडी आहे. ओके. त्यानंतर गाडी चालली आहे जवळपास 54,000 किलोमीटर. ओके. आणि गाडीची प्राइसिंग जर मी सांगू तर 5,26,000 ही गाडीची किंमत असते. ओके. मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर ही गाडी आहे. या गाडीबद्दल
डिटेल्स काय सर? हो, हे वन ऑफ द बेस्ट ऑप्शन तुम्हाला भेटणार याच्यामध्ये, कारण बरेच कस्टमर्स ऑटोमॅटिक सेगमेंटमध्ये पण जाण्याची इच्छा असते. ओके तर मग ही 2018 ची स्विफ्ट डिझायर आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. ओके, डिझेल ऑटोमॅटिक. डिझेल ऑटोमॅटिक आहे, सिंगल ओनर गाडी असणार. गाडी चालली आहे 1,06,000 किलोमीटर. ओके, आणि गाडीची किंमत जर मी सांगायला गेलो तर 6,41,000 ही गाडीची आस्किंग प्राइस आहे आपली, 6,41,000 मित्र. ही पाचवी गाडी जी आहे ही सुद्धा मारुतीची सगळ्यात जास्त सेलेबल कार आहे. पहिली होती स्विफ्ट डिझायर, ही पण स्विफ्ट डिझायरच आहे. पहिली होती डिझेल व्हेरियंट मध्ये, आता आपण आणलेली आहे पेट्रोल व्हेरियंट मध्ये. तर सर या गाडीबद्दल डिटेल काय? ही पण गाडी आहे 2017 ची, पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी तुम्हाला भेटणार. ओके राईट. गाडी चालली आहे जवळपास 54,000 किलोमीटर. ओके, आणि गाडीची आस्किंग प्राइस जी आहे ती आहे 4,88,000. ओके मित्रांनो, 4,88,000 रुपयांमध्ये तुम्हाला पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट मधली गाडी मिळणार आहे. आजची आपली बजेट मधली 6वी गाडी आहे, ही सुद्धा मारुतीचीच आहे. म्हणजे प्रत्येक 2-3 गाड्यांमागे तुम्हाला ही गाडी दिसणार, ती म्हणजे मारुती सुझुकी स्विफ्ट रेड कलर मध्ये. सर या गाडीचे डिटेल्स काय? ओके, सो ही गाडी आहे 2016 ची. ओके, सेकंड ओनर गाडी असणार ती. आणि गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही VXI मॉडेल आहे. ओके, पण बऱ्याचशा गोष्टी कस्टमरने ज्यांच्याकडनं आम्ही घेतली ही गाडी, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये बदलल्या आहेत. जसे प्रोजेक्टर हेडलॅम्प टाकलेले आहे या गाडीमध्ये. त्यानंतर अलॉय व्हील टाकलेले आहे. ओके, समोर पाहू शकता मित्रांनो, अलॉय व्हील्स आहे, प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे, TRL आहे. येस. त्यानंतर आतमधले पण त्यांनी बरेचसे चेंजेस केले आहेत. जसे सीट्स त्यांनी चेंज केले, प्युअर लेदर सीट्स आहे, स्क्रीन आहे त्याच्यामध्ये, स्क्रीन म्युझिक सिस्टम आहे. टच स्क्रीन म्युझिक सिस्टम आहे. आणि गाडीची किंमत जर मी सांगितलं गेलं तर 4,66,000 फक्त. ओके मित्रांनो, 4,66,000 एकदम उत्तम पर्याय असू शकतो आपल्याला. जर 4-4.5 लाखच्या बजेटमध्ये तुम्ही स्विफ्ट पाहत असाल तर या गाडीसाठी एकदा नक्की भेट द्या मित्रांनो. मी स्वतः ही गाडी पाहिलेली आहे, गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये मित्रांनो. पाहिल्या तुम्हाला पसंत पडेल हे नक्की मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो. समोर पाहू शकता तुम्ही अलॉय व्हील्स आहे. गाडीच्या चारही टायरची कंडिशन सुद्धा अबोव 75% आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, गाडी इथे जास्त वेळ राहत नाही. जर तुम्ही गाडी ही पाहिली आणि लगेच सरांना संपर्क साधा आणि गाडीबद्दल टेस्ट ड्राइव्ह बुक करून घ्या. अगदी. आजची आपली 7वी गाडी आहे मित्रांनो. छोटी पण रिलायबल, म्हणजेच प्रत्येक रस्त्यावर मित्रांनो दिमागदारपणे चालणारी गाडी आणि भारतातली सगळ्यात जास्त सेल होणारी गाडी म्हणजेच अल्टो मित्रांनो. तर या गाडीची डिटेल्स काय आहे? सर आता ही गाडी असणार 2016 ची, सिंगल ओनर गाडी आहे. आणि मॉडेल जर याचा बघितलं गेला LXI मॉडेल म्हणजे बेसिक मॉडेल आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर स्टेअरिंग भेटून जाते. ओके, आणि बाकीचे जे विंडोज असतात ते सर्व मॅन्युअल असतात. ओके. आणि गाडीची जी आस्किंग प्राइस आहे ती आहे जवळपास 2,54,000 रुपये. ओके मित्रांनो, 2,54,000 रुपयांमध्ये तुम्हाला अल्टो LXI मिळणार आहे. आपली पुढची गाडी आहे मित्रांनो ब्रिझा ही पण मारुतीचं एक ट्रस्टेड प्रोडक्ट आहे मित्रांनो. या गाडी सुद्धा मार्केटला खूप डिमांड असते. ही गाडी सेकंड हँड मध्ये जर उपलब्ध झाली तर ही जास्त वेळ राहत नाही.
तर सर या ब्रिझाचे काय डिटेल्स आहेत? ओके, सो ब्रिझा 2017चं मॉडेल आहे हे, सिंगल ओनर मध्ये गाडी असते. ओके आणि महत्वाचं म्हणजे डिझेल मॉडेल आहे, डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन. ओके ज्यामध्ये गाडी जर तुम्ही बघायला गेलं तर 62,000 ही चाललेली आहे. फक्त 62,000? फक्त 62,000 ही गाडी चाललेली आहे. ओके आणि एलडीआय ऑप्शनल, ओके, म्हणजे बेसिकच्या वरचं. बेसिकच्या वरचं हे एक ओके. व्हेरियंट आहे याच्यावर. ओके आणि महत्वाचं म्हणजे हे नाशिकमध्ये सर्वात जास्त चालणारी गाडी, कारण ग्राउंड क्लिअरन्स चांगला भरपूर आहे. चांगला ग्राउंड क्लिअरन्स ओके. असून आणि हिचं इंजिन पण चांगलं आहे. 1.3 लिटर तुम्हाला इंजिन याच्यामध्ये ओके. भेटतं. आणि मायलेज मायलेज खूप चांगला आहे याच्यामध्ये. ओके. मग जसं तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये शेतकरी वर्गच असतो, तर शेतकरी वर्गाची सगळ्यात सर्वात आवडती गाडी आहे. आवडती चॉईस म्हटलं तर ब्रेझा. ओके, काय ऑफर याची? याची ऑफर जर बघायला गेले तर 6,74,000 ची ऑफर असणार. ओके मित्रांनो, 6,74,000 रुपयामध्ये ब्रिझा मिळणार आहे तुम्हाला. गाडीमध्ये नक्कीच निगोशिएशन होणार आहे, तर व्हिजिट करा कार्स24 अडगाव. येस. जी आहे मारुती वॅगनार, ट्रस्टेड ब्रँड आहे. सर या गाडीचे डिटेल्स काय? ओके, सो 2018 ची गाडी असणारी सिंगल ओनर गाडी आहे. परत ओके, लोकल नंबर आपला नाशिक रजिस्ट्रेशन MH15. नंबर आहे MH15 मध्ये. गाडी खूप कमी चाललेली आहे, 27,000 फक्त ही गाडी चाललेली काय आहे. सर ही खरंच 27,000 चाललेली आहे? फक्त 27,000 गाडी ही चाललेली आहे. असं म्हणजे एवढं कमी लोक वापरू? येस 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 येस, अगदी. म्हणजे बरेचशे गाड्या आमच्याकडे आहे जे बिलो 10,000 पण चाललेले आहे, 10,000च्या. ओके, म्हणजे याची किलोमीटरच्या तुम्हाला खाली पण सर्व्हिस चालेल. हिस्ट्री जी काय कस्टमरला सगळं लागेल भेटेल. ती मिळणार आहे. हो, ते तर आपल्या ऍप्लिकेशन वरच भेटून ओके. जातं. तर आणि काय गाडीची गाडीची किंमत आहे 4,14,000 रुपये. ओके, 4,14,000 रुपयांमध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त 27,000 किलोमीटर चाललेली गाडी मिळणार आहे. एवढी कमी चाललेली गाडी मार्केटमध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. ती फक्त तुम्हाला मिळणार आहे कार्स24 अडगाव नाका. तर सर या गाडीचे डिटेल्स काय असणार आहे? आता जुनी जी आपण बघितली ती 2018 ची होती. ओके 18 नंतर वॅगनारनी फेसलिफ्ट केला, ज्याच्यामध्ये लुक वाईज त्यांनी बराच बदल केला ओके आणि इंजिन वाईज पण बदल केला. त्याची 1.2 लिटर पण आणली. ओके. पण ही जी पर्टिक्युलर गाडी 2019 ची सिंगल ओनर गाडी आहे आणि गाडी चालली आहे ही जवळपास 35,000 किलोमीटर. फक्त 35,000 किलोमीटर 35,000 चाललेली किलोमीटर. 2019 ची गाडी मित्रांनो. आणि गाडी जी असणार ही पण 1000 सीसी मध्येच असणार. ओके आणि गाडीची जी प्राइस आहे 4,88,000 फक्त. मित्रांनो, 4,88,000 रुपयांमध्ये तुम्हाला वॅगनार तेही नवीन फेसलिफ्ट मॉडेल मिळणार आहे. ही गाडी मित्रांनो 2 लाख रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर ह्या गाडीच्या डिटेल्स जे असणार ते सर सांगतील तुम्हाला. ही गाडी आहे 2016 ची ओके सिंगल ओनर गाडी असणार. RXT म्हटलं तर टॉप मॉडेल आहे ही ओके. गाडी. 800 सीसी मध्ये ही गाडी असते. अच्छा गाडीची रन जी आहे म्हणजे गाडी चालली आहे जवळपास 84,500 किलोमीटर. ओके. आणि गाडीची जर किंमत आपण बघू तर 2,28,000 ही गाडीची फक्त किंमत असणार. ओके मित्रांनो, 2,28,000 रुपयांमध्ये तुम्हाला रेनॉल्ट क्विड मिळणार आहे. ह्या गाडीबद्दलच्या डिटेल्स ही 2019 ची गाडी आहे. जशी आपण जुनी आता याच्या आधी जी गाडी बघितली तशीच ही पण RXT मॉडेल आहे, टॉप मॉडेल टॉप असणार. मॉडेल 800 सीसी मध्येच ही गाडी असणार. आणि गाडीचं रन
हिचा पण खूप कमी झालेला आहे. 50,000 किलोमीटरच फक्त चाललेली आहे. ओके असं जसं आणि 3,25,000 हिची ऑफर असणार आहे. मित्रांनो, परत एकदा तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे किलोमीटर सांगितलेले आहेत हे 100% जेन्युइन किलोमीटर्स आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गाडीची सर्व्हिस हिस्ट्री मिळेल. डिटेल्स सर. ही गाडी जी आहे 2016 RXT ऑप्शनल हा मॉडेल आहे. ओके म्हणजे आपण जे आता बघितले याच्या आधी दोन ओके ते 800 सीसी मध्ये होते. आता ही 1000 सीसी मध्ये असणार आहे ओके गाडी. ही गाडी आहे सेकंड ओनर. ओके. सेकंड ओनरच्या हिशोबाने ही गाडी 44,200 किलोमीटरच चाललेली आहे. फक्त 44,000 अगदी फक्त 44,200 किलोमीटर ही गाडी चाललेली आहे. ओके. आणि ह्या गाडीची किंमत जर बघितली तर 2,61,000 अशी ही गाडीची किंमत असणार. मित्रांनो, 2,61,000 रुपयांमध्ये 2016 ची 44,000 चाललेली एकदम लेस ड्रिव्हन कार मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजची पुढची गाडी आणलेली आहे, आणखीन एक बेस्ट बजेट गाडी आणलेली आहे, ती पण 2 लाख रुपयांच्या आतमध्ये, जी आहे डॅटसन गो. मित्रांनो, तर या गाडीबद्दलचे डिटेल्स. हो, जसं तुम्ही सांगितलं ही 2018 ची मॉडेल आहे. ओके. डॅटसन ही कंपनी पण म्हणजे पॅरेंट कंपनी आहे रेनॉल्टला. बरोबर. तो ही गाडी पण जर तुम्ही बघितली सिंगल ओनर मध्येच असणार 2018 ची आणि चाललेली आहे फक्त 57,000 किलोमीटर. ओके. आणि गाडीची जी आस्किंग प्राइस आहे ती आहे 2,02,000. ओके. आजच्या आपल्या व्हिडिओमधली सर्वात शेवटची आणि सर्वात जास्त डिमांड असलेली गाडी ती 7 सीटर, ती आहे TUV 300 T8 मॉडेल आहे मित्रांनो. या गाडीची डिटेल्स सर. ही गाडी 2018 ची असणार. Okay. 2018 सेकंड ओनर. जसं आणि तुम्ही सांगितलं T8 म्हणलं तर सर्वात टॉप मॉडेल. ही डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आहे गाडी. ओके. व्हाईट कलर असल्यामुळे वन ऑफ द प्लस पॉइंट आहे या गाडीचा. ही अगदी म्हणजे रनिंग मॉडेल आहे. रनिंग मॉडेल आहे. थांबण्यासारखं तर नाहीच असणार. बरोबर. काही आणि गाडीचं जर किलोमीटर सांगितलं तर 94,000 किलोमीटर ही चाललेली आहे गाडी. फक्त 94,000 किलोमीटर 2018 पासून आतापर्यंत. ओके. हो. आणि हिची प्राइसिंग जर बघितली तर 6,56,000 हिची किंमत असणार आहे आस्किंग प्राइस. मित्रांनो, 6,56,000 रुपयांमध्ये तुम्हाला एक XUV गाडी मिळणार आहे, ती 7 सीटर आणि 0 डाऊन पेमेंटवर तुम्हाला फायनान्स उपलब्ध होणार आहे. सर, तुम्ही हे जे 0 डाऊन पेमेंट जे सांगितलं T300 गाडीसाठी, हो, ते याबद्दल थोडं व्ह्युअर्सला माहिती द्या सर. ओके. जसं मी 0 डाऊन पेमेंट बद्दल तुम्हाला बोललो, आपल्याकडे फायनान्स सुविधा पण अवेलेबल आहे. फायनान्स सुविधामध्ये म्हणजे कार्स 24 स्वतः फायनान्स करून देते. आपलं बरंच पार्टनर फायनान्स पण आहे, यांच्यासोबत टायअप आहे. जसं बजाज झालं, AU झालं. तर याच्याबद्दल अजून जास्त माहिती आमच्या फायनान्सर तुम्हाला देऊ शकता. या मी तुम्हाला त्यांच्याशी एकदा बोलणं करून देतो. नमस्कार. आपण आपल्याकडे म्हणजे तुम्ही जसं यूज कारमध्ये चेक केलात तर जसं की 0 डाऊन पेमेंटचा आपण एक तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय, जी मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही. पण त्याला काही क्रायटेरियाज आहेत, जसं की सिबिल स्कोर झाला, तुमचं इन्कम प्रोफाईल झाला, तुमचं प्रिव्हियस लोन ट्रॅक्स झाले. जर त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर तुम्ही फिट झालात तर आपण तुम्हाला एकही रुपया न भरता गाडी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता मिनिमम तुम्ही 1 वर्षासाठी लोन टेन्युअर घेऊ शकतात आणि मॅक्सिमम 6 वर्ष आपण तुम्हाला लोन टेन्युअर प्रोव्हाइड करतो. ओके. म्हणजे क्रायटेरियाज आहेत, ते क्रायटेरिया जर फुलफिल होत असतील तर आपण कस्टमरला लोन प्रोव्हाइड करू शकतो. 0 डाऊन पेमेंट. ओके.